मी ते आमचे पक्षाचे PR होते ना, त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये की बहती हवा साथ हो कहाँ गया उसे ढूंढो. आता अजितदादांच्या अशा विमान दुर्घटनेनंतर ते कुठंच दिसत नाहीत, म्हणून मला त्यांची आठवण आली. माझ्याकडे त्यांचा पर्सनल नंबर नव्हता, म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलं की हे महाशय कुठे आहेत. ते PR चालवायचे, त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे. आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की लोक विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता. ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत. म्हणजे मला अपेक्षा होती की AAIBच्या अहवाला संदर्भात ते काही कंटेंट देतील, DGCAच्या संदर्भात काहीतरी मीडिया कंटेंट देतील, सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात VK सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील. पण आता 1.5 महिना उलटलाय, ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत. पक्षासाठी अजूनही काम करतायत. नाही, ते मला ज्यांनी त्यांना पक्षाचं कंत्राट दिलं होतं त्यांनाच ते माहित, त्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे PR एजन्सीला कंत्राटही दिलं जातं ना, आणि त्याच्यामुळं ते कुठं दिल्लीत आहेत की देशाच्या बाहेर आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला आठवण आली आज त्यांची, ते कुठे गेलेत बाबा असं विचारलं. आता त्यांनी चिडू नये, रागवू नये की देखो तुम्हारे पार्टी का विधायक मुझे पूछ रहा है की मैं कहाँ हूँ. तर मला त्यांची काळजी वाटते ना, ते कुठे आहेत त्या काळजीपोटी मी ते तसं त्यांचा माझा संपर्क होत नाही, तर मी ट्विटरद्वारे समाज माध्यमांद्वारे त्यांना विचारतोय की ते कुठे आहेत. कारण अशा वेळेस त्यांची आम्हाला गरज आहे. दुःखात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, पण ते दुःखात कुठं सहभागी होताना दिसले नाहीत. किंवा अजितदादांच्या संस्काराच्या वेळी ते ज्यावेळेस गॉगल लावून बसले होते तिथे, कदाचित त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू वेदना असतील, ते दिसून येत लोकांना, म्हणून त्यांनी गॉगल लावला असावा अशी आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी ऍटलिस्ट त्यांना सांत्वन भेटावं, कारण दादांच्या अवतीभोवती दादांच्या पक्ष कार्यालयात सर्वात जास्त तेच असायचे ना. म्हणून ते कुठे गेलेत अशा कठीण काळात. ते काही बोललेत का त्यांच्याशी? मग काय त्यांच्याशी बोलणं झालं का, भेटीगाठी झाल्या का? कारण निधनानंतर 1-2 वेळेस भेटीगाठी झाल्याचे काही फोटोज समोर आले. मला जेवढं माहिती आहे, निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीपासून म्हणजे 4थ्या दिवसापासून आज तायगत ते कुठं महाराष्ट्रात नाहीत. बाकी ते कोणाशी संपर्कात आहेत वगैरे मला नाही माहिती. मी ते आमचे पक्षाचे PR होते ना, त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये, पण ते आमच्या पक्षाला गुलाबी कंटेंट जो दिला, गुलाबी थीम म्हणजे स्टेज गुलाबी, जॅकेट गुलाबी, बलून गुलाबी, बोर्ड गुलाबी, फ्लॅग्स गुलाबी, तर ते पहिल्या दिवसांपासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांना लॉन्च केलं होतं पक्षाने. नंतर विधानसभेचा निकाल आला, विधानसभेमध्ये अजितदादांच्या मेहनतीमुळं महाराष्ट्रात 40-41 आमदार निवडून आले, आणि नंतर ते बुके घेऊन दादांकडे गेले. त्यांनी दादांच्या खांद्यावर हातही ठेवला होता. त्याचं उत्तर पण मी माझ्या पद्धतीने दिलं होतं. त्या उत्तराला मला पण उत्तर मिळालं. आणि आता अजितदादांच्या अशा विमान दुर्घटनेनंतर ते कुठंच दिसत नाहीत, म्हणून मला त्यांची आठवण आली. माझ्याकडे त्यांचा पर्सनल नंबर नव्हता, म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलं की हे महाशय कुठे आहेत, आणि ते दिल्लीत आहेत, तर त्यांनी महाराष्ट्रात यावं, कारण आमचा पक्ष त्यांना मिस करतोय आता मोठ्या प्रमाणात. माळी जे पिंकी माळीचे वडील आहेत, काल त्यांचं बोलणं झालं, पण मी सभागृहात होतो. त्यांनी डिस्चार्ज घेतला. त्यांच्या पत्नी ज्या ऍडमिट होत्या त्यांना मदत भेटली नाही. सरकारकडून गिरीश महाजन साहेबांनी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडल्यानंतर सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं, पण ते तिथं त्यांना ती मदत पोहोचली नसल्याचं पिंकी माळीच्या वडिलांनी सांगितलं. राहिला प्रश्न VSR कंपनीचा, तर VSRचा मालक त्यांना धमक्या देतोय ना, तर तो मदत काय करणार. त्याच्यामुळे त्याच्या धमकीची पण गांभीर्याने दखल घेऊन त्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे अशी मागणी पण पत्राद्वारे मी करणार आहे. काल मी पत्र तयार केलंय, आज मी माननीय गृहमंत्र्यांना ते देईल. सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात VK सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील.